अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 2. मग राया लागी म्हणे तो संजय, पुढे झाले काय ऐके आता. रणांगणी पार्थ ऐशापरी भिन्न खिन्न, होऊनी रुदन करू लागे. उपजला चित्ती मोह विलक्षण, सर्व आप्तजन देखोनिया. तेणे त्याचे चित्त द्रवोनिया गेले, जले पाझरले जैसे मीठ. हृदय सधीर परी विरमले, वाते झळंबले अभ्र जैसे. किंवा राजहंस कर्दमी ऋतावा, मग तो दिसावा म्लानमुख. तैसा दिसे पार्थ अति कोमेजला, कारुण्ये व्यापिला म्हणूनिया. देखोनी तो ऐसा महामोहे ग्रस्त, तयासी श्रीकांत काय बोले. म्हणे पार्था आधी करी तू विचार, येथे हा आचार योग्य काय. कोण तू गा काय करीसी हे येथे, काय झाले तू ते सांगे मज. कशासाठी खेद तुझ उणे काही, करू जाता काही राहिले का. न देसी तू चित्त अयोग्य गोष्टीसी, धीर ना सोडीसी कदा काळी. नाम तुझे मात्र ऐकोनी साचार, होते दिशा पार अपयश. शौर्याचा तू ठाव क्षत्रियात राव, युद्धी तुझे नाव तिन्ही लोकी. निवात कवच मारिले असुर, जिंकिला शंकर संग्रामी तू. झाले तुझ पुढे गंधर्व बापुडे, पौरुष चोखडे ऐसे तुझे. काय सांगू तुझ्या प्रभावाचे मान, त्रैलोक्यही सान वाटत असे. तो तू आज येथे सांडोनिया शौर्य, रडतोसी काय अधोमुख. पाहे तू अर्जुन तुझ आकळून, करावे का दीन कारुण्याने. सूर्याते अंधार ग्रासील का वीरा, भील का वारा मेघा लागी. किंवा अमृतासी आहे का मरण, अग्नी ते सर्पण गिळी काय. संसर्गाची बाधा होवोनी मरेल, काय हलाहल सांगे मज. किंवा मिठाने का पाणी पाझरेल, बेडूक गिळील भुजंगासी. सिंहासी जंबूक कैसा झगडेल, ऐसे का घडेल अघटित. अघटितासी ह्या परी साचपणा, आज तू अर्जुना आणिलासी. पार्था अजूनही धरोनिया धीर, तोडी हा सत्वर मोहपाश. होई सावधान सांडी मूर्खपण, ऊठ चाप बाण सज्ज करी. नको नको ऐसे रणी हे कारुण्य, आहेस तू सुज्ञ धनुर्धरा. करोनी विचार सांगे धनंजया, संग्रामी ही दया योग्य काय. येणे इहलोकी तुझा दुर्लौकिक, आणि परलोक अंतरेल. तरी नको शोक पुराधरी धीर, पार्थासी श्रीधर ऐसे बोले. आप्तासाठी खेद करावा रणात, नव्हे हे उचित तुझ लागी. लोपेल ते येणे जोडले बहुत, आता तरी हित विचारी गा. हे तो रणांगण पार्था घेई चित्ती, येथे दयावृत्ती कामा नये. आताची हे काय सोयरे दिसावे, नव्हते का ठावे आधी तुझ. काय नभतासी ओळखीत ह्यासी, वाया का करीसी अतिरेक. जन्मोनिया तुझ युद्धाचा प्रसंग, आताची का सांग आला येथे. तुम्हा एकमेका युद्धाचे निमित्त, असे सदोदित धनंजया. तरी नेणो तुझ आता काय झाले, कैसे उपजले कारुण्य हे. परी पार्था हे तो कृत्य अनुचित, ऐसेची निश्चित वाटे मज. गुंतता मोहात ऐशापरी देख, लाभला लौकिक दुरावेल. इह परलोक दोन्ही अंतरोनी, होईल निदानी अकल्याण. युद्धी हृदयाचे ऐसे ढिलेपण, अधपात जाण क्षत्रियासी. नानापरी ऐसे प्रभू कृपावंत, असे शिकवित पार्था लागी. ऐकोनी हे बोल पार्थ काय म्हणे, इतुके बोलणे नको देवा. प्रभो आधी तूची करी हा विचार, असे का साचार संग्राम हा. नभे नभे युद्ध हा तरी प्रमाद, आचरिता बाध दिसे येथे. हे तो थोरांची या उच्छेदाचे कृत्य, ओढवले सत्य आम्हावरी. माता पितरांची करावी की सेवा, तया तोष द्यावा सर्वापरी. परी सांगे देवा तयासी मागुते, आपुल्याची हाते वधावे का. करावे वंदन संत सज्जनाते,
पूजावे तया ते घडे तरी. परी हे सांडोनी स्वमुखे गोविंदा, केवी त्यांची निंदा करावी गा. पाहे कुलगुरू तैसे हे आमुचे, पूजनीय साचे नित्य आम्हा. भीष्म द्रोणांचा की अत्यंत मी ऋणी, मजही करणी नये मना. स्वप्नातही ज्यांचे चिंतिले ना वैर, प्रत्यक्ष ते ठार करू कैसे. आजवरी आम्ही केला जो अभ्यास, वधोनिया ह्यास मिरवावा. ऐसे सर्वांनीच योजिले का मनी, बरवे त्याहुनी मरणही. तूची पाहे देवा द्रोणाचा मी चेला, तेणे शिकविला धनुर्वेद. त्याची उपकारे होवोनी आभारी, तयाच्या जिव्हारी घाव घालू. ज्याची या कृपेने व्हावी वरप्राप्ती, त्याचा घात चित्ती धरावया. प्रभो सांगे मी का असे भस्मासूर, मज हा विचार साहवेना. पाहे सागराते बोलती गंभीर, तोही वरवर दिसे तैसा. परी नव्हे तैसे द्रोणाचे अंतर, प्रशांत गंभीर असे नित्य. पाहता नभासी अंत पार नाही, वरी तयातेही मोजवेल. द्रोणाचे हृदय परी गूढ चांग, सर्वथा अथांग दिसे आम्हा. काळाची या ओघी वज्रही फुटेल, अविट विटेल अमृतही. परी नित्य शांत याची मनोवृत्ती, चळेना कल्पांती क्षोभविता. माऊलीची माया साच वाखाणिती, परी कृपामूर्ती द्रोणाचार्य. पार्थ म्हणे की हा दयेचे माहेर, गुणांचे भांडार सकलही. देवींची अपार विद्येचा सागर, ऐशापरी थोर महात्मा हा. वरी आम्हा लागी होय कृपावंत, सांगे ह्यासी घात चिंतावा का. ऐसिया ते रणी करोनिया ठार, भोगावे अपार राज्य सुख. नको नको हे तो नये माझ्या मना, त्याहुनी जीवना आग लागो आग. ऐसे हे दुर्घट ह्याहुनीही श्रेष्ठ, भोग झाले प्राप्त जरी मज. तरी ते जळोत नको त्यांचा संग, स्वीकारावे चांग भिक्षापात्र. किंवा देशत्याग करोनिया जावे, आनंदे राहावे वनांतरी. परी आता केला निर्धार अंतरी, शस्त्र ह्यांच्यावरी धरू नये. प्रभो नव्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी, ह्यांच्या मर्मस्थानी प्रहारोन. ऐसे रक्ता माझी बुडाले जे भोग, तेची घ्यावे मग शोधोनिया. तरी सांगे कृष्णा माखले रक्ताने, काढोनी ते कोणे सेवावे गा. करिसी युद्धाचे तुझे समर्थन, पटेना ते जाण ह्याचीसाठी. ऐसे तिये वेळी बोलिला अर्जुन, म्हणे अवधान देई देवा. ऐकोनी ते नाही देवासी मानले, तेणे मन भ्याले पार्थाचेही. म्हणून तो पुन्हा म्हणे दयाघना, काहो चित्त द्याना माझ्या बोला. माझ्या मनातील मी तरी साचार, कथिला विचार तुम्हा लागी. ह्याही वरी आता असेल उचित, तरी ते समस्त जाणा तुम्ही. प्राणांतीही ज्याशी धरावे ना वैर, ते उभे समोर झुंजावया. ह्याते वधावे की अभेरोनी जावे, दोहोत बरवे नेणो आम्ही. मोहाने व्याकुळ झाले माझे चित्त, सुचेना उचित पाहताही. दृष्टीतील तेज लोपते सर्वथा, नेत्री सारा येता नेत्रयोगे. मग समीपही असोनी पदार्थ, दृष्टी असमर्थ देखावया. तैसे माझे मन झाले भ्रांतिग्रस्त, आता जे स्वहित तेही नेणे. तरी तुवा देवा करोनी विचार, सांगावे साचार भले तेची. आमुचा तू सखा आमुचे सर्वस्व, गुरुबंधू देव आमुचा तू. तूची माता पिता तूची आम्हा त्राता, संकटी रक्षिता सर्व काळ. करू नेणे गुरु शिष्याचा अभेर, नदी ते सागर त्यजी केवी. सोडोनिया जाता अपत्याते माय, कैसी गती होय सांगे कृष्णा. सर्वापरी तैसा आम्हासी आधार, प्रभो निरंतर तूची एक. आणि जरी माझे मागील बोलणे, तुझ लागी माने ऐसे नाही. तरी जे उचित धर्मशास्त्राधारे, झणी ते मुरारे सांगे मज. सकळ हे कुळ देखोन ह्या वेळा, खेद उपजला मानसी जो. न जाय आणिके प्रभो ऋषिकेशा, तुझ्या उपदेशा वाचोनी तो.
पृथ्वीचे साम्राज्य जरी हाती आले किंवा प्राप्त झाले इंद्रपद, तरी न फिटेल अंतरींचा मोह, अल्पही संदेह नसे येथे. भाजलेले बीज सुक्षेत्री पेरिले, रुजे नाते भले शिंपिलेही. आयुष्यांती व्यर्थ दिव्यौषधे जेवी, एकची वाचवी परमामृत. तैसे राज्यभोग संपत्ती वैभव, मज सर्व थैव अर्थहीन. येथे दयानिधे तुझ्या कृपेविण, बुद्धीसी जीवन दुजे नाही. ऐका तो अर्जुन ऐसे क्षणभरी, बोले भानावरी येवोनिया. भ्रांती लहरीने मग पुन्हा तेथे, व्यापिले पार्था ते पूर्ववत. नव्हे ती लहरी वाटते निराळे, डंखिला तो व्याळे महामोहे. हृदय कमळ हेची मर्मस्थळ, तेवी सांज वेळ कारुण्याची. तेथे दंश झाला कारुण्याच्या भरी, म्हणोनी लहरी ओसरेना. मोहरूपी काळ सर्पाचे ते विष, दाहक विशेष जाणोनिया. जयाची या कृपा कटाक्षे करून, जाय हारपून विषबाधा. घाली भक्ताची या हाके सवे उडी, ऐसा तो गारुडी ठाके तेथे. कैसा शोकाकुल अर्जुना शेजारी, सावळा श्रीहरी शोभत असे. होऊनी कृपाळ आता तो गोपाळ, तयासी रक्षिल लीला मात्रे. ह्याची साठी पार्थ मोहफणीग्रस्त, ऐसे मी यथार्थ उल्लेखिले. असो तो अर्जुन महामोहे व्याप्त, मेघे आच्छादित सूर्य जैसा. मग राणी वनी लागोनी वणवा, पर्वत पेटावा ग्रीष्मकाळी. देखोनिया पार्थ तैसा शोकाकुळ, वोळला गोपाळ महामेघ. शोभला सहज भला नीलवर्ण, जो की जलपूर्ण कृपामृते. दिव्य दंतप्रभा तीच सौदामिनी, गंभीर जी वाणी गर्जनाती. होता कृपावृष्टी तेणे कैसा शांत, होईल पर्वत पार्थरूपी. मग तेथे कैसा नवा जोरदार, ज्ञानाचा अंकुर विरूढेल. तीच कथा आता ऐका शांत चित्ते, म्हणे श्रुतयाते ज्ञानदेव. संजय तो म्हणे ऐक राया तेथ, मग पुन्हा पार्थ काय बोले. पावोनिया खेद म्हणे श्रीकृष्णाते, नका घालू माते भीड आता. काही होवो परी नाही झुंजणार, अढळ निर्धार हाची माझा. ऐसे एक वेळ उच्चारोनी शब्द, राहिला तो स्तब्ध मग तेथे. देखोनिया स्तब्ध ऐसा धनंजय, वाटला विस्मय कृष्णा लागी. आपुलिया मनी मग ऐसे म्हणे, काय हे अर्जुने आरंभिले. सर्व थैव काही नेणे धनंजय, करावा उपाय काय आता. पडोनी उमज आता कैशा रीती, पार्थ धैर्य वृत्ती स्वीकारिल. पंचाक्षरी जैसे बांधी अनुमान, पिशाच्च ते कोण बाधे कैसे. ना तरी असाध्य देखोनिया व्याधी, योजी दिव्यौषधी वैद्य जैसा. जी का परिणामी टाळोनी मरण, अमृता समान जीवविल. तैसे श्री अनंत अंतरी योजित, जेणे रणी पार्थ भ्रांती सांडी. मग तोची मनी धरोनी उद्देश, रोषे ऋषिकेश बोलू लागे. बालका ते माय रागे बोले तरी, झाकले अंतरी प्रेम जैसे. वरी औषधाचे दिसे कडूपण, परी देई गुण अमृताचा. तैसे वरी वरी पाहता कठोर, परी हितकर परिणामी. आता सावधान ऐका श्रोतेजन, रसाळ भाषण गोविंदाचे. मग पार्था लागी देव बोले काय, अर्जुना आश्चर्य देखिले हे. की जे तुआ आज युद्धभूमीवरी, ऐसे दीनापरी आरंभिले. म्हणविसी पार्था सुज्ञ तू आपणा, परी सोडीसी ना अज्ञपण. शिकवावे तरी सांगसी किरीटी, पांडित्याच्या गोष्टी तूची आम्हा. जन्मता जे अंध लागावे त्या पिसे, मग धावे जैसे सैरा वैरा. तैसे मज दिसे तुझे सुज्ञपुण, नेणसी आपण कोण तू हे. परी कौरवांचे तुझ दुःख मोठे, आश्चर्य हे वाटे वारंवार. सांगे धनंजया तुझमुळे काय, आले लोकत्रय अस्तित्वासी. विश्वाची रचना असे सनातन, काय अप्रमाण म्हणावे ते.
सर्व शक्तिशाली ईश्वरापासून होतसे निर्माण प्राणीमात्र. बोलती जे ऐसे जगा माझी पार्था, सर्वथा ते वृथा मानावे का. जन्म मृत्यू हेतो निर्मिले तू पार्थे, म्हणावे का येथे ऐसे आता. आणि तूची ह्यांचा करीशील नाश, तेव्हाची विनाश पावती हे. श्रीराम. होवोनी अर्जुना अहंकारे भ्रांत, येथे ह्यांचा घात चिंतिसीना. तरी चिरंजीव काय हे होतील, विचार सखोल करी ह्याचा. किंवा मारणारा ह्यासी तूची एक, मरता हा लोक सकळही. ऐसी तुझ्या चित्ती असे जरी भ्रांत, तरी ती त्वरित सांडी आता. जन्म मृत्यू हा तो निसर्ग स्वभाव, अनादि हे सर्व स्वयंसिद्ध. तरी सांगे आता कासया तू खिन्न, गेलासी भुलोन मूढपणे. धरू नये तेची धरोनी या चित्ती, सांगसी तू नीती आम्हा लागी. देखे सव्यसाची मृत्यू आणि जन्म, हा तो मायाभ्रम म्हणून या. विवेकी जे होती घेवोनी हा बोध, करीती ना खेद दोहींचाही. ऐके पार्था येथे आम्ही तुम्ही पाहे, आणि भूपती हे सकळही. इत्यादिक ऐसे नित्य राहतील, किंवा मरतील निश्चयेची. सोडून ही भ्रांती पाहता निश्चिती, दोनही ह्या स्थिती भासमात्र. उत्पत्ती विनाश मायेमुळे दिसे, साच आत्मा असे अविनाश. अर्जुना वायूने हलविले नीर, लाटेचा आकार धरी जेव्हा. तेव्हा तेथे कोण जन्मले कोठोनी, आदी अंती पाणी एकलेची. मग वायूचे ते थांबता स्फुरण, आले स्थिरपण उदकासी. तरी तेथे काय नष्ट झाले आता, विचार तत्वता करी ह्याचा. ऐके धनंजया देह तरी एक, परी ते अनेक वयोभेद. देखे येथे आहे प्रत्यक्ष प्रमाण, नको अनुमान करावया. ह्या देही आरंभी दिसे बाळपण, तारुण्यी ते जाण नष्ट होय. देह हा एकैक ऐसी दशा पावे, परी तिये सवे नासे नातो. तैसे पंडुसुता चैतन्याच्या ठाई, होती जाती पाही नाना देह. नाशिवंत देह जाईल सर्वथा, चैतन्याची सत्ता सर्व काळ. ऐसे जाणे तया व्यामोहाचे दुःख, होत नाही देख कल्पांतीही. देखे इंद्रियांच्या होवोनी अधीन, वागे तया ज्ञान नाकळे हे. विषयांचे ठाई जडे त्याचे चित्त, म्हणोनी भ्रमात सापडे तो. आपुले विषय इंद्रिये सेविती, तेथे उपजती हर्षशोक. ऐसा विषयांचा घडता संसर्ग, तेणे अंतरंग भ्रमे त्याचे. विषयांच्या ठाई एक भाव नाही, काही सुख काही दुःख दिसे. शब्द विषयाची पाहे पार्था व्याप्ती, निंदा आणि स्तुती दोन्ही तेथे. कर्णद्वारे निंदा ऐकता स्वभावे, चित्त क्षोभ पावे एकाएकी. परी कानी येता स्वभावता स्तुती, उपजते प्रीती अंतरात. स्पर्श विषयाचे कोमल कठीण, ऐसे दोन्ही गुण होती जे का. त्वचेंद्रियद्वारा धनुर्धरा जाण, होती ते कारण तोषखेदा. एक ते सुंदर एक ते अघोर, रूपाचे प्रकार ऐसे दोन. तेची जीवा लागी धनंजया देख, देती सुख दुःख नेत्रद्वारा. जाणे परिमळ तोही गा द्विविध, सुगंध दुर्गंध ऐशा भेदे. घ्राणेंद्रियद्वारा सुगंधे आनंद, दुर्गंधे विषाद वाटे चित्ता. गोड आणि कडू द्विविध हा रस, तैसा प्रीती त्रास उपजवी. म्हणोनी अर्जुना विषयांचा संग, दावी अधोमार्ग जीवा लागी. शीतोष्णादी द्वंद्वे ह्यापरी पावोनी, जायतो गुंतोनी सुखदुःखी. विषया वाचोनी नाही दुजे गोड, ऐसी जन्मखोड इंद्रियांची. आणि पाहू जाता
विषय हे कैसे जैसे का आभासे मृगजळ, दिसावा इंद्राचा स्वप्नी ऐरावत, तैसे नाशिवंत सर्वथैव. म्हणून या ह्यांचा नको धरू संग, वेगे करी त्याग धनुर्धरा. देखे विषयांच्या नव्हे जो आधीन, सुखदुःखातून सुटे तोची. धनंजया तया नाही गर्भवास, विषयांचा पाश तुटे ज्याचा. तोची तो तत्वता नित्यरूप पार्था, सहजे सर्वथा ओळखावा. आता काही एक सांगेन ते ऐक, जे का सुज्ञ लोक ओळखिती. विश्वी सर्वगत चैतन्य ते गुप्त, स्वीकारिती संत तत्वज्ञ जे. मिसळले जैसे दूध आणि पाणी, काढी निवडोनी राजहंस. किंवा अग्नी माझी घालोनी सुवर्ण, तज्ज्ञ चोखहीण निवडिती. बुद्धी चातुर्याने घुसळिता दही, नवनीत पाही दिसे अंती. भूस आणि बीज एकत्रित जाण, परी पाखडून घेता जैसे. बीज ते राहिले फोल ते उडाले, ऐसे कळो आले स्वभावेची. तैसा सारासार करिता विचार, सहजे संसार निरसला. मग तत्वता ते एकलेची एक, उरे तत्व देख ज्ञानियासी. चैतन्य उपाधी दोहोतील सार, तयांनी साचार ओळखिले. म्हणोनी अनित्य संसाराच्या ठाई, तयासी तो नाही सत्यबुद्धी. देखे सारासार करिता विचार, भ्रांती ती साचार असारता. उरे सार ते तो स्वभावता नित्य, त्रिवार हे सत्य जाण पार्था. लोकत्रयाकार जयाचा विस्तार, नसे त्या आकार नामवर्ण. ऐसा विलक्षण सदा सर्वगत, जन्मक्षयातीत असे जो का. धनंजया तया आत्म्याचा निभ्रांत, केलियाही घात होत नाही. देह मात्र सर्व विनाशी स्वभावे, म्हणून झुंजावे अर्जुना तू. धरोनिया पार्था देह अभिमान, देहची मानोन आपणाते. मारिता मी तैसे सर्व हे मरते, ऐसे भ्रांत चित्ते बोलतोसी. न होती हे वध्य साच पाहू जाता, मारिता ही पार्था न होसी तू. देखावे जे स्वप्नी, स्वप्नीची ते साच, जागृती येताच काही नाही. तैसा जाणे पार्था हा तो मायाभास, वाया गुंतलास भ्रमा माझी. जैसी शस्त्रे छाया हाणिता अंगाते, सांगे काय ऋते धनुर्धरा. किंवा पूर्ण कुंभ उलंडता जैसे, नष्ट झाले दिसे भानुबिंब. तया बिंबासवे काय भानुनासे, स्वभावे तो असे निजस्थानी. किंवा मठी जैसे आकाश ते पाहे, होवोनिया राहे मठाकार. भंगता तो मठ आकाश ना नासे, असे जैसे तैसे मूळ रूपी. तैसे जरी पार्था लोपले शरीर, सर्वथा अमर आत्मतत्व. आत्मतत्वावरी जन्म मृत्यूरूप, भ्रांतीचा आरोप नको करू. टाकोनिया द्यावे वस्त्र जैसे जीर्ण, करावे धारण मग नवे. तैसा देही एक शरीर सांडोन, स्वीकारी नूतन मग दुजे. उपाधी रहित विशेषत्वे शुद्ध, असे नित्य सिद्ध अनादि हा. म्हणून घडेना शस्त्रे ह्याचा घात, प्रळयोदकात बुडेना हा. अग्नी असमर्थ जाळावया ह्याते, तेवी हा वायू ते शोषवेना. सर्वत्र हा नित्य अचळ शाश्वत, असे सदोदित परिपूर्ण. ध्यान उत्कंठित भेटावया ह्यास, तर्काच्या दृष्टीस दिसेना हा. पाहे निरंतर दुर्लभ हा मना, तेवी साधवेना साधनी हा. उत्तम पुरुष असे हा अनंत, गुणत्रयातीत धनंजया. अनादि हा आत्मा नित्य निर्विकार, तेवी निराकार सर्वरूप. आकळिता ह्याते ऐसा सर्वात्मक, हरपेल शोक स्वभावेची. अविनाशी ऐसा न जाणता ह्यासी,
जरी तू मानिसी नाशिवंत, तरी तुझ पार्था करावया शोक, कारण ते देख नसे काही. अर्जुना उत्पत्ती स्थिती आणि लय, चाले हा अक्षय नित्यक्रम. जान्हवीचा जैसा प्रवाह अखंड, वाहतो उदंड निरंतर. उगमी उदक नाहीच खुंटले, अंती तरी मिळे सागरासी. आणि वाहता ते मध्ये निरंतर, संचले अपार दिसे जैसे. प्राणीमात्रा लागी तीनही ह्या स्थिती, तैशापरी होती अखंडित. कदापि हे सर्व न ये थांबवाया, कासयासी वाया खेद आता. अनादि हा ऐसा चाले नित्यक्रम, निसर्गाचा धर्म जाण पार्था. तुझ माने नाहे जरी हा पाहोन, जन्मक्षयाधीन जीवलोक. तरी नको खेद करावया काही, अटळ हे पाही जन्म मृत्यू. जे जे जन्मा येई ते ते लया जाई, नासले ते घेई पुन्हा जन्म. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, जैसे उदयास्त स्वभावेची. तैसे जन्म मृत्यू जगी अनिवार, सर्वथा साचार धनंजया. कल्पांताच्या वेळी त्रैलोक्यही नासे, अटळ हा असे आदि अंत. आत्मा नाशिवंत ऐसे तुझे मत, तरीही उचित नव्हे खेद. जाणोनिका ऐसे पांघरसी वेड, विषाद हा सोड धनुर्धरा. येथे नाना परी विचारिता जाण, दिसेना कारण खेदा लागी. जन्मापूर्वी जीव सर्व हे अमूर्त, मग होती व्यक्त जन्मताची. पावता ते नाश न जाती निभ्रांत, अन्य स्थिती प्रत पाहे पार्था. परितयांची जी होती पूर्वस्थिती, तेथेची अव्यक्ती लीन होती. आता मध्येची जो आकाराचा भास, जैसे निद्रितास दिसे स्वप्न. तैसा मायायोगे भासतो आकार, अर्जुना साचार आत्मरूपी. तरंगाच्या रूपे भासते उदक, पवने जे देख हालविले. सुवर्णासी जैसे अलंकारपण, यावया कारण परापेक्षा. मायेमुळे तैसी सृष्टी आकारली, अभ्रे जैसी आली आकाशात. तैसे पार्था मुळी नाहीची जे अंगे, कागा खेद सांगे तयासाठी. म्हणून तू आता अवीट जे एक, चैतन्य ते देख धनंजया. तेची परब्रह्म देखावयासाठी, उत्कटता मोठी साधू संता. म्हणून तयासी अवघा विषय, सोडोनिया जाय स्वभावेची. तेची परब्रह्म भेटावे म्हणून, विरागी ते वन स्वीकारिती. दृढ तपोव्रते ब्रह्मचर्यादिक, आचरिती देख मुनिश्रेष्ठ. एक ते अंतरी होवोनी निश्चळ, चैतन्य केवळ न्याहाळिता. गेले विसरोन सकळ संसार, ध्यानयोगी थोर महात्मे जे. करिताची कोणी गुणसंकीर्तन, चित्तासी होवोन उपरती. परब्रह्मपदी श्रेष्ठ भक्तजन, जाहले तल्लीन निरंतर. कोणी ज्ञानी ह्याचे करोनी श्रवण, उपाधी सांडोन शांत झाले. होवोनी तद्रूप स्वानुभवे कोणी, योगी भक्त ज्ञानी झाले सिद्ध. सरितांचे ओघ जैसे का समस्त, जाती सागरात मिळोनिया. परी पार्था पाहे न मावता तेथे, परतले मागुते ऐसे नाही. तद्रूप बुद्धीसी होता साक्षात्कार, सिद्धासी संसार नुरे तैसा. करू जाता ज्यांचा होत नाही घात, सर्वही देहात वसे जे का. असे जे सर्वत्र तेवी सर्वात्मक, चैतन्य ते एक पाहे पार्था. स्वभावे तेथेची होय जाय जग, तरी कागा सांग शोक आता. नेणो कैसे तुझ माने नाहे पार्था, शोक हा सर्वथा योग्य नोहे. करोनी विचार अजूनही पाहे, काय चिंतीसी हे मना माझी. स्वधर्माचा कैसा पडला विसर, तरावे साचार जेणे योगे. आता कौरवांचे वाटेल ते होवो, प्रसंग वा येवो तुझवरी. काय सांगू फार रणांगणी येथ, जरी का युगांत ओढवला. तरी पार्था पाहे स्वधर्म जो आहे,
तो गा त्याज्य नोहे सर्वथैव. जरी हृदयासी फुटला पाझर, नाही तारणार दयावृत्ती. म्हणून हे जाण तुझ अनुचित, सर्वथैव येथ रणांगणी. पाहे पार्था जरी जाहले गोक्षीर, नाही पथ्य कर नवज्वरी. ऐसे असोनीही ज्वरार्थ रोग्यासी, दिले तरी त्यासी मारकते. म्हणून स्वधर्म सांडोनी वागता, लागेल स्वहिता मुकावेगा. तरी कशासाठी वाया व्याकुळता, पार्था होई आता सावधान. सेविता कदापि न घडे पतन, तो तू ध्यानी आण निजधर्म. पाहे पंडुसुता मार्गेची चालता, अपाय सर्वथा नोहे जैसा. किंवा प्रदीपाचा आधार घेऊनी, चालू जाता कोणी ठेचाळेना. तैसे जरी घडे स्वधर्माचरण, सहजे संपूर्ण सर्व काम. म्हणून संग्रामा वाचोनी आणिक, योग्य नाही देख क्षत्रियासी. परस्परावरी करावे प्रहार, समोरासमोर राहोनिया. रणांगणी ऐसे लढावे सावेश, परी मनी द्वेष ठेवू नये. असो पार्था तुझ प्रत्यक्ष हे ठावे, काय ते बोलावे फार आता. श्रीराम. श्रीराम. युद्धाचा हा नोहे प्रसंग सामान्य, वाटे पूर्वपुण्य फळा आले. किंवा हे निधान सर्वही धर्माचे, प्रकटले साचे तुम्हा पुढे. नव्हे हा संग्राम स्वर्गमूर्तिमंत, अवतरे येथ युद्धरूपे. किंवा मज वाटे नव्हे हा संग्राम, तुझा पराक्रम उगवला. किंवा गुणलुब्ध कीर्ती आली आज, वरावया तुझ उत्कंठेने. पार्था थोर पुण्य क्षत्रिये करावे, तरीच पावावे ऐसे युद्ध. जेवी मार्गे जाता पाय आदळावा, तो तेथे मिळावा चिंतामणी. येवोनी जांभई तोंड उघडावे, अमृत पडावे तोची त्यात. तेवी अनायासे जोडले हे झुंज, धनंजया आज तुझ लागी. अव्हेरोनी ह्याते लटक्याचा शोक, करिता निशंक हानी होय. नको नको हानी करू तुझी तूच, जोडिले जे साच पूर्वजांनी. नको धनंजया घालवू ते वाया, शस्त्र सांडोनिया आज येथे. जोडल्या कीर्तीसी येणे मुकशील, निंद्य तू होशील जगा माझी. आणि महादोष अर्जुना समस्त, येतील शोधित तुझ लागी. पार्था पदोपदी पावे अपमान, नारी पतिहीन जैशा परी. तैसी दशा जाण स्वधर्मा वाचोन, जीविता लागोन प्राप्त होय. रणांगणी प्रेत पडे जे उघडे, फाडिती गिधाडे चौबाजूंनी. तैसे महादोष स्वधर्महीनास, घेरिती निःशेष पंडुसुता. सोडोनी स्वधर्म जरी वागशील, धनी तू होशील पातकाचा. आणि दुष्कीर्तीचा लागेल जो डाग, फिटेल ना मग कल्पांतीही. शिवेना दुष्कीर्ती तोवरीच पार्था, जगावे सर्वथा जाणत्याने. तरी सांगे आता युद्ध हे टाळून, रणांगणातून निघावे का. धरोनी करुणा सांडोनी मत्सर, घेसील माघार येथोनिया. तरी ते सर्वासी मानेल का सांगे, ते तुझ निजांगे वेढीतील. चारही बाजूंनी मग होता मारा, कैसा धनुर्धरांत सुटशील. प्राणावरी ऐसे येताची संकट, दाविल का वाट दयावृत्ती. प्रसंगे त्यातून वाचलासी नीट, तरी ते वाईट मृत्यूहून. आणिकही पाहे येथे झुंजायास, धरोनी आवेश आलासी तू. आणि जरी आता निघशील मागे, स्वीकारोनी अंगे दयावृत्ती. तरी ते ह्या दुष्टा वाटेल का सत्य, पार्था तुझे कृत्य सांगे मज. कैसा धनुर्धर आम्हासी हा भ्याला, पहा गेला गेला पळोनिया. ऐशापरी वैरी निंदितील देख, सांगे हा कलंक भला काय.
बहुत सायास करोनिया लोक वाढविती एक निज कीर्ती. कीर्ती संवर्धन करावया जाण प्रसंगे स्वप्राण वेचिती ते. जोडिली ती तुझ अनायासे पूर्ण जैसे का गगन अद्वितीय. तैसी तुझी कीर्ती अतुल अनंत तूची गुणश्रेष्ठ तिन्ही लोकी. दिगंतींचे राजे होवोनिया भाट वाखाणिती श्रेष्ठ यश तुझे. ऐकोनी ते यश कृतांतादी सर्व झाले हतगर्व घेती धाक. पार्था तुझी कीर्ती निर्मळ गहन गंगा नदी जाण दिसे जैसी. थोरवी देखोनी जगी योद्धे भले थिजोनिया गेले आश्चर्याने. सोडिली सर्वांनी जीविताची आस अद्भुत पौरुष ऐकोनिया. सिंहाची गर्जना ऐकोनी युगांत होय मदोन्मत्त हत्ती तेही. सर्व कौरवासी तैसा तुझा धाक वाटे अलौकिक पराक्रम. पर्वत वज्राते सर्प गरुडाते तैसे सदा तुते मानिती हे. झुंजल्या वाचून रणांगणातून जाशील निघून जरी आता. तरी तो महिमा तुझा हरपून अंगाहीनपण येईल गा. निघालासी तरी न पळू देतील तुझ वेढीतील रणांगणी. मग फजितीस नाही पारावार प्रत्यक्ष अपार निंदा होता. तिये वेळी त्यांचे भेदकते बोल तुझ्या झोंबतील हृदयासी. तरी का शौर्याने न झुंजावे आता भोगावे जिंकिता महितळ. किंवा रणी येथे वेचले जीवित तरी स्वर्ग प्राप्त अनायासे. नको करू आता आणिक विचार ऊठ घे सत्वर चाप बाण. स्वधर्म हा पार्था आचरिता पाही दोष असतेही दूर होती. मग पातकाची कोठूनही भ्रांती येथे तुझ्या चित्ती उपजली. कोणी नौकाधारे बुडेल का सांग ठेचाळेल चांग मार्गे जाता. परी ते प्रसंगी तैसेही घडेल जरी न कळेल जावे कैसे. होय विषमिश्र दुग्धाचे सेवन तरी ते कारण मृत्यू तेची. तैसा फलाशेने सेविता स्वधर्म होय तेची कर्म दोषयुक्त. म्हणोनी फलाशा सांडोनी सर्वथा पापना झुंजता क्षात्रधर्मे. होता सुखप्राप्ती न जावे हर्षून दुःखी तरी खिन्न होऊ नये. आणि होवो लाभ किंवा होवो हानी सर्वथा ते मनी धरू नये. होईल विजय येईल वा मृत्यू पुढील हे चिंतू नये आधी. स्वधर्मानुसार वागता उचित पावे ते निवांत सहा वेगा. ऐशापरी मन ठेविता अलिप्त स्वभावे दुरित घडे चिना. म्हणोनी निभ्रांत करावया युद्ध धनंजया सिद्ध होई आता. सांख्य तत्वज्ञान ऐसे हे संक्षिप्त सांगितले येथ तुझ लागी. बुद्धियोगाचा तो निश्चित सिद्धांत सांगतसे चित्त देई आता. येथे बुद्धियोग साधिता हा पार्था बाधेना सर्वथा कर्मबंध. शस्त्रांचा वर्षाव करू ये सहन कवच लेवोन वज्रा ऐसे. काय सांगू मग नुरोनिया भय संपूर्ण विजय लाभे जैसा. बुद्धियोगे तैसे नासेना ऐहिक अनायासे देख मोक्ष लाभ. आपुल्या कर्मांचा पूर्व अनुक्रम चोखाळे उत्तम येणे योगे. कर्मी तरी सुखे वर्तावे किरीटी नसावी आसक्ती कर्मफळी. मांत्रिका ते जैसे झपाटीना भूत तैसा उपाधीत राहे तरी. तया बुद्धियुक्ता न बाधे उपाधी प्राप्त होता सिद्धी नैष्कर्म्याची. स्पर्शतीना जेथे पुण्य आणि पाप असे जी निष्कंप अतिसूक्ष्म. सत्व रज तम त्रिगुणांचा लेप न लागे निर्लेप ऐसी जी का. साम्य बुद्धी साच अल्पची अंतरी प्रकाशली जरी पुण्यबळे. तरी धनंजया संसाराचे भय लोपोनिया जाय संपूर्णत्वे. दिसावया सान असे दीपज्योती परी बहुदीप्ती देई जैसी.
तैसी सद्बुद्धीही म्हणू नये अल्प, प्रकाश अमूप असे जिचा. अपेक्षिती ज्ञानी हिज नाना परी, पार्था चराचरी दुर्लभही. आणि का सारिखा न जोडे परीस, भाग्ये लाभे लेश अमृताचा. तैसी सद्बुद्धीची दुर्लभ ही वाट, पोचवी जी थेट परंधामा. गंगे लागे जैसा नित्य निरंतर, निर्वाणी सागर एकलाची. तैसे जिला नाही दुजे प्राप्तिस्थान, ईश्वरा वाचोन जगी काही. तीच एक पाहे अर्जुना सद्बुद्धी, अन्य ती दुर्बुद्धी ऐसे जाण. दुर्बुद्धी ती जाण विषयांची खाण, तेथे रममाण होती मूढ. म्हणून या स्वर्ग नरक संसार, तयासी साचार प्राप्त होय. ऐसे जे का मूढ तया लागी पार्था, लाभेना सर्वथा आत्मसुख. वेदांचा आधार घेवोनी बोलती, प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच. परी कर्मफळी धरोनिया आस, पार्था स्वहितास मुकती ते. मृत्यूलोकी येथे घेवोनिया जन्म, यज्ञादिक कर्म आचरावे. मग रम्य ऐसे कर्माचे ते फळ, भोगावे केवळ स्वर्गसुख. सर्व सुखांमाजी स्वर्गसुख श्रेष्ठ, बोलती यथेष्ट दुर्बुद्धी ते. देवोनी केवळ भोगाकडे दृष्टी, चित्ती फलासक्ती ठेवोनिया. विविध विशेष आचरिती कर्म, यथाविधी धर्म अनुष्ठिती. अनुष्ठिता धर्म दाविती नैपुण्य, एकची वैगुण्य परी तेथे. की ते स्वर्ग भोग वांछिती मनात, सांडोनी यथार्थ भोगता जोका. सर्वही यज्ञांचा भोगता परमेश, विसरती त्यास अल्पज्ञजे. करोनिया जैसा कापुराचा ढीग, द्यावी त्यासी आग लावोनिया. किंवा मिष्टान्नाचे वाढोनिया ताट, त्यात काळकूट कालवावे. अमृताचा कुंभ लाभता सुदैवे, त्याते उलंडावे पदाघाते. तैसा संपादिला धर्म धनंजया, घालविती वाया सकामत्वे. जोडोनी सुकृत करोनी सायास, धरावी का आस संसाराची. परी अज्ञानी ते नेणती हे काही, काय की जे नाही ज्ञानदृष्टी. सुगरिणीने जैसे रांधोनी पक्वान्न, टाकावे विकोन द्रव्यासाठी. तैसा भोगासाठी घालविती धर्म, नेणोनिया वर्म कर्मातील. म्हणोनी वेदांच्या अर्थवादी जाण, होवोनिया मग्न राहिले जे. अविवेकी मूढ तयांची या चित्ती, सर्वथा दुर्मती वास करी. सत्व रज तम त्रिगुणांनी व्याप्त, वेद हे निभ्रांत जाण पार्था. उपनिषदादी समस्त सात्विक, रजतमात्मक इतरते. विवरिले जेथे कर्मकांडादिक, एक स्वर्गसुख सुचविती. म्हणोनी सर्वथा धनंजया जाण, होती ते कारण सुखदुःखा. तरी अर्थवादी नको देऊ चित्त, अभेरी त्वरित त्रिगुण हे. मी माझे हे पार्था न ठेवी अंतरी, एकलेची धरी आत्मसुख. विधिनिषेधाचे विविध प्रकार, वर्णिले साचार वेदांमाजी. असो जरी ऐसे बोलिले बहुत, तरी जात हित तेची घ्यावे. अशेषही मार्ग पडती दृष्टीस, येता उदयास भानुबिंब. तरी पार्था पाहे सर्वही मार्गांनी, चाले काय कोणी सांगे मज. जरी भूतळी ते अपार उदक, घ्यावे आवश्यक तेवढेची. तैसा वेदार्थाचा करोनी विचार, ज्ञानी इष्टसार तेची घेती. तरी ऐके आता ह्यापरी पाहता, स्वकर्म हे पार्था योग्य तुझ. सर्व ही गोष्टींचा करिता विचार, ऐसेची साचार मना आले. पार्था नये सोडू निज कर्तव्यास, नये धरू आस कर्मफळी. आणि कुकर्माची न व्हावी संगती, करावी सत्कृती हेतू विण. सोडोनी फलाशा होवोनी योगस्थ, देवोनिया चित्त करी कर्मे. आरंभिले कर्म सुदैवे सिद्धीस, गेले तरी तोष नको फार.
किंवा दुर्दैवे ते नाही झाले सिद्ध तरी दुःखे क्षुब्ध होऊ नये. सिद्ध झाले तरी काजा आले पाही, न झाले तरीही भले मानी. घडे ते कर्म होता ब्रह्मार्पण, स्वभावे संपूर्ण झाले जाण. पाहे पूर्णापूर्ण कैसे असो कर्म, परी मनोधर्म सारिखाची. तरी पार्था होय तीच योगस्थिती, तिज वाखाणे ती ज्ञाते जन. आपुल्या चित्ताची जी का साम्यावस्था, तेची जाण पार्था योगसार. मनबुद्धी माझी जेथे एक भाव, तया ऐसे नाव बुद्धियोग. बुद्धियोगाची ती पाहता महती, दिसे गौण अति कर्मभाग. परी तेची कर्म आचरावे सांग, तरीच हा योग प्राप्त होय. पाहे धनंजया कर्तृत्वाचा मद, आणि फलास्वाद गाळोनिया. उरे जे कर्म तीच येथे जाण, स्वभावे संपूर्ण योगस्थिती. श्रीराम. तरी होई स्थिर बुद्धियोगी थोर, करोनी अभेर फलाशेचा. पार्था बुद्धियोग साधिला जयांनी, पावले ते ज्ञानी पैल पार. नाही तया पुण्य नाही तया पाप, तुटे आपोआप द्वंद्वबंध. परी योगी तरी पार्था योगी तरी, वर्तती कर्मात परी अनासक्त कर्मफली. म्हणून या तया पाहे धनुर्धरा, नाही येर झारा गर्भवास. मग जे शाश्वत ब्रह्मानंदे पूर्ण, पावती ते स्थान योगयुक्त. जिये वेळी मोह सोडोनी देशील, वैराग्य ठसेल अंतरात. तिये वेळी तैसा तूही पंडुसुता, होशील सर्वथा योगयुक्त. निर्दोष गहन मग आत्मज्ञान, प्रकटेल जाण धनंजया. तुझिया मनाचे संकल्प विकल्प, तेणे आपोआप थांबतील. ऐसी साम्यावस्था पावता आणिक, जाणायाचे देख नुरे काही. किंवा पार्था पूर्वी जाणिले जे काही, तेथे नको तेही आठवाया. इंद्रियांच्या संगे बुद्धी जी चंचल, पुन्हा स्थिरावेल आत्मरूपी. आत्मसुखी बुद्धी होताची निश्चळ, पावसी सकळ योगस्थिती. पार्थ म्हणे तेव्हा कृपानिधे देवा, सर्व हा सांगावा अभिप्राय. विचारावे आता तुझ सविस्तर, ऐसे वारंवार मनी येते. मग तो अच्युत तया लागी बोले, विचारी जे भले वाटे तुझ. पार्था सांगे तुझ्या मनींची जिज्ञासा, सुखे हवा तैसा प्रश्न करी. ऐकूनी हे बोल पार्थ म्हणे देवा, कैसा ओळखावा स्थितप्रज्ञ. स्थिरबुद्धी ऐसे बोलती कोणास, जाणावया त्यास काय खूण. भोगी ब्रह्मानंदी अखंड समाधी, राहोनी उपाधी माझी जो का. कोणे रूपी कैसा प्रपंची तो राहे, देवा सांगावे हे सर्व काही. तदा मूर्त ब्रह्म षड्गुण संपन्न, देव नारायण काय बोले. म्हणे पार्था ऐक झणी, बळी काम जो का मनी. तोची आणि अडथळा, करी स्वसुखा वेगळा. जीव सदा नित्य तृप्त, परी गुंते विषयात. ऐसा जयाचा स्वभाव, तया काम ऐसे नाव. सर्वथा तो काम जाई, आत्मतुष्ट मन राही. तोची स्थितप्रज्ञ जाण, तुझ सांगितली खूण. नाना दुःखे झाली प्राप्त, तरी खेदना चित्तात. आणि सुखाची या हावे, माझी गुंतेना स्वभावे. पार्था तयाची या ठाई, काम क्रोध सहजे नाही. नेणे भयाते केव्हाही, परिपूर्णपणे राही. भाव बाणला अभेद, ऐसा जो का अमर्याद. ज्याने सोडिली उपाधी, तोची जाण स्थिर बुद्धी. उच्च नीच ऐसा पार्था, भेदाभेद न करिता. सारिखाची सकलास, देई पूर्णेंदू प्रकाश. तैसा ठेवी समभाव,
सर्वाभूती जो देव, सर्वाभूती जो सदैव, ऐसी अखंड समता, भूतमात्री सदयता. आणि येवो कैसी वेळ, चित्त होई ना चंचल, काही भले प्राप्त झाले, तरी हर्षे जो ना डोले. आणि पावता वाईट, विषादेना ज्याचे चित्त, ऐसा हर्ष शोकाधिक, द्वंद्वातून मुक्त देख. आत्मबोधे परिपूर्ण, तोची प्रज्ञायुक्त जाण. जैसा हर्षला कासव, सोडी मोकळे अवयव. इच्छावशे आवरोन, घेई आपुले आपण. तैसी सर्व इंद्रिये ती, ज्याच्या आज्ञेत वागती. ज्याची इंद्रिये स्वाधीन, तोची स्थितप्रज्ञ जाण. पार्था आणिकही एक, ऐक सांगेन कौतुक. भोग त्यजावया पाहे, सज्ज झाले जे निग्रहे. इंद्रिया ते आवरिती, परी गोडी न सांडिती. तया साधका घेरिती, तेची भोग नाना रीती. जेवी वृक्षाची पालवी, वरीवरीच खुटावी. आणि मुळा द्यावे जळ, तरी कैसा तो मरेल. की तो जळाच्या आधारे, जैसा अधिक विस्तारे. तैसे गोडीच्या प्रभावे, भोग वाढती स्वभावे. बळे इंद्रियापासोन, भोग टाकिले तोडोन. तोडिले ते जाती जरी, सुटेना ती गोडी तरी. असे की हा रस जाण, इंद्रियांचा जीव प्राण. म्हणून या तया विण, होती इंद्रिये निप्राण. पार्था साधका साचार, होता ब्रह्म साक्षात्कार. रसाचेही नियमन, मग स्वभावे संपूर्ण. देहभावते नासती, भोग इंद्रिये विसरती. सोहम भावाचा प्रत्यय, येता ऐसी स्थिती होय. नाही तरी हे अर्जुना, साधनाने साधू येना. इंद्रियाते आवरोन, वागती जे रात्रंदिन. यमनियमांचे कुंपण, तया भोवते घालोन. अभ्यासाची देखरेख, नित्य ठेविती जे देख. राहती जे धनंजया, मन मुठी धरोनिया. तया तेही भोग ओढी, ऐसी इंद्रियांची प्रौढी. करोनिया कासा विस, छळीती ती साधकास. जैसी मांत्रिका ते जाण, भूल घालिते डाकीण. रिद्धिसिद्धीच्या निमित्ते, प्राप्त होती भोग त्याते. मग इंद्रियांच्या द्वारा, सुरू होय त्यांचा मारा. लाचावले मन तेथे, तरी अधिकाधिक गुंते. मग पार्था काय सांगू, अभ्यासी ते होय पंगू. ऐसे इंद्रियांचे बळ, करी चित्ताते चंचल. अनासक्ती बळे पार्था, ह्यासी निर्दळी सर्वथा. भोग सुखे होता प्राप्त, चित्त होईना मोहित. मज एका ते अंतरी, विसंबेना क्षणभरी. आत्मबोधे परिपूर्ण, तोची स्थितप्रज्ञ जाण. वरी वरी जरी सोडिले विषय, परी गोडी होय अंतरात. तरी साधकासी साध्यंत संसार, चुकेना साचार धनंजया. अंश मात्र विष, तेही होते फार. कराया संहार जीविताचा. येथे नाही पार्था सर्वथा संशय, तैसाची विषय लेश मात्र. राहे जरी देखे साधकाचे मनी, तरी पूर्ण हानी विवेकाची. विषयांचे जरी अंतरी स्मरण, विरक्त ही जाण लिप्त होय. होता अंतरात आसक्तीचा जन्म, प्रकटतो काम मूर्तिमंत. प्रकटता काम, दिले क्रोधे ठाण. आधीची गा जाण तेथे पार्था. जेथे क्रोध तेथे आला अविचार, स्वभावे साचार धनंजया. चंडवाते जैसी विझे दीपज्योती, तैसी लोपे स्मृती अविचारे. किंवा अस्तमानी रवी प्रकाशाते, सर्वस्वी ग्रासिते रात्र जैसी. देखे साधकाची तैसी होय स्थिती, सर्वथा ती स्मृती लोपताची. मग अज्ञानांध होवनी केवळ, देखे तो सकळ तमो व्याप्त. तेणे तयाची या
बुद्धी लागी पार्था येई व्याकुळता अंतरात. देखे जन्मांधासी पळावे लागावे मग ते जैसे धावे सैरावैरा. तैसे स्मृतिभ्रंशे बुद्धीचे भ्रमण चाले रात्रंधीन धनुर्धरा. होता सर्वथैव बुद्धीचा गोंधळ नासते समूळ ज्ञानजात. बुद्धी नाशे होय त्याची स्थिती तैसी प्राण जाता जैसी शरीराची. जैसा इंधनाते लागोनी स्फुल्लिंग भडकता आग विश्वापुरे. तैसे विषयांचे अल्पही चिंतन एवढे पतन पावविते. म्हणून या सर्व विषय हे पार्था सोडावे सर्वथा मनानेची. सोडिता विषय स्वभावे निःशेष मग प्रीती द्वेष दूर होती. आणिकही पार्था एक तुझ सांगतसे ऐक. मग इंद्रिये 10 ही सर्व विषयांचे ठाई. जरी झाली रममाण तरी अलिप्त तो पूर्ण. जेथे प्रीती द्वेष नाही तेथे बाधकते काही. सूर्य जैसा आकाशात असे राहिला अलिप्त. निजकिरणांच्या हाते स्पर्शे सर्वही जगाते. तरी त्यासी काय लागे संग दोष मज सांगे. तैसा जो का मनातून इंद्रियार्थी उदासीन. आत्मरसे परिपूर्ण असे काम क्रोधहीन. विषयीही त्यासी काही आत्मरूपा वीण नाही. मग विषय ते काही कोणा बाधतील पाही. जरी जळी बुडे जळ ज्वाळे माझी जळे ज्वाळ. तरी संग दोषे लिप्त होय पूर्ण योगयुक्त. स्वये सर्व रूप आहे सर्व आत्मरूप पाहे. जाण अर्जुना निभ्रांत तोची स्थित प्रज्ञ संत. चित्त ज्याचे सर्व काळ राहे प्रसन्न निर्मळ. कैसी स्पर्शतील तया भवदुःखे धनंजया. दिव्य अमृताची झरी वाहे जयाचे अंतरी. तया शिवेना कल्पांती भूक तहानेची भीती. तैसे प्रसन्न हृदय तरी दुःख कोठे काय. मग आपोआप पाहे बुद्धी आत्मरूपी राहे. जैसा निर्वातींचा दीप कदा काळी नेणे कंप. तैसा स्वरूपी निवांत स्थितप्रज्ञ योगयुक्त. बुद्धियोगाचा विचार नाही अंतरी साचार. तोची गुंते भोगपाशी श्वेतवाहना सर्वाशी. तया बुद्धीची स्थिरता नसे कधीही सर्वथा. चित्त राहावे निर्मळ ऐसी नाही तळमळ. निश्चळत्वाची भावना जरी मनाते शिवेना. तरी अर्जुना तयासी शांती लाभेल ती कैसी. आणि शांतीचा ओलावा जया नरा नाही ठावा. तेथे सुख चुकोनीही प्रवेशेना पार्था पाही. जैसा पातक्याच्या ठाई मोक्ष राहे ना केव्हाही. अग्नी माझारी भाजले बीज जरी उगवले. तरी असोनी अशांती घडू शके सुखप्राप्ती. म्हणून या ऐक पार्था मनाची जी चंचलता. तेची सर्वस्व दुःखाचे ऐसे जाणोन या साचे. इंद्रियाते आवरिले तरी सर्वथा ते भले. जे जे सांगती इंद्रिये ते ते करीती जे स्वये. तरले ते ऐसे वाटे तरी सर्वथा ते खोटे. पार्था भोग सिंधू पार नाही झाले ते साचार. तीर नावेने गाठावे तोची वादळ सुटावे. मग चुकला अपाय तोची पुनरपी होय. तैसा असो ज्ञाता भला जरी भोगाधीन झाला. जे जे आवडे इंद्रिया ते ते तया देवोनिया. कौतुकाने केले लाड परी पुढे अवघड. साधनात झाली चुकी बुडाला तो भवदुःखी. जरी स्वभावता जाण होती इंद्रिये स्वाधीन. मग अर्जुना सार्थक असे काय ते आणिक. जैसा हर्षला कासव सोडी मोकळे अवयव. इच्छावशे आवरोन घेई आपुले आपण. तैसी सर्व इंद्रिये ती ज्याच्या आज्ञेत वागती. ज्याची इंद्रिये स्वाधीन तोची स्थितप्रज्ञ जाण. आता आणिकही एक पार्था सांगेन ते ऐक. पूर्ण पुरुषाचे लक्षण असे जे का अति गहन. लागलीसे झोप जगा असे तेथेची जो जागा.
जीव मात्र जेथे जागे तेथे ज्यासी झोप लागे. तोची नित्य निरंतर जाण पार्था मुनीश्वर. ऐसा जो का निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी. आणिकही एके परी जाणो येईल अवधारी. जैसा सागर प्रशांत असे पार्था अखंडित. ओघ नद्यांचे समस्त पूर्ण मिसळले त्यात. तरी अल्पही न वाढे सोडी सीमा हे न घडे. किंवा येता ग्रीष्मकाळ नद्या आटल्या सकळ. परी सागराचे जळी नाही उणीव भासली. तैसी रिद्धी सिद्धी येता बुद्धी लागी अक्षोभता. आणि न हो त्यांची प्राप्ती तरी न चळे धीर वृत्ती. सांगे सूर्यासी पांडवा हवा दाखवाया दिवा. दिवा मालविला तरी का तो कोंडेल अंधारी. रिद्धी सिद्धी तैशा परी आली किंवा गेली तरी नसे तयासी आठव. ऐसा बाणला स्वभाव की तो निजांतरी पूर्ण महासुखी झाला मग्न. रम्य स्वगृहा पाहोन तुच्छ ज्यासी इंद्रभुवन. त्यासी भिल्लाची झोपडी सांग पार्था कैसी ओढी. अमृतासी नावे ठेवी तो न जैसा कांजी सेवी. तैसा स्वानुभवी योगी रिद्धी सिद्धी ते न भोगी. पार्था नवल हे देख तुच्छ जेथे स्वर्ग सुख. तेथे रिद्धी सिद्धी गौण मग पुसे त्यासी कोण. ऐसा आत्मज्ञाने तुष्ट ब्रह्मानंदे परिपुष्ट. तोची स्थित प्रज्ञ भला जाण अर्जुना एकला. दूर करोनी मीपणा सर्व सोडोनी कामना. स्वये विश्व होऊनी तो विश्वा माझी वावरतो. ऐसा ब्रह्मभाव अर्जुना निस्सीम भोगिता निष्काम जाहले जे. परब्रह्मपद नित्य परिपूर्ण पावले ते जाण अनायासे. ज्ञानरूप होता रोधितेना चित्ता तया व्याकुळता देहांतींची. तीच ब्रह्मस्थिती स्वमुखे श्रीपती सांगे पार्थाप्रती ऐके राजा. संजय तो बोले ऐसी कृष्णवाणी ऐकोनिया मनी पार्थ म्हणे. आमुचिया काजा आला युक्तिवाद आता श्री गोविंद बोलिला जो. बुद्धियोग श्रेष्ठ कर्म मात्र गौण त्याज्यती म्हणून सर्व कर्मे. तरी आता नको मज झुंजावया कासया हे वाया घोर कर्म. ऐसा आशंकोन आनंदे अर्जुन आता भला प्रश्न विचारील. असे तो प्रसंग सुरस सुंदर धर्माचे आगर सकळही. की तो विवेकाचा अमृतसागर अनंत अपार परिपूर्ण. सर्वज्ञांचा राजा स्वये कृष्णनाथ संवादेल जेथ अर्जुनाशी. तीच कथा आता निवृत्तीचा दास सांगे श्रोतयास ज्ञानदेव. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी द्वितीयोध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.